नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इडलीसाठी पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत। जर तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणतेही जुने जाड तांदूळ घेऊ शकता। 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेऊया। 1 वाटी, दुसरी वाटी, तिसरी वाटी। 3 वाट्या तांदूळ घेतलेत। तांदूळ मी निवडून घेतलेत। याच्यामध्ये पाणी टाकते। 3 ते 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। याच्यामध्ये पाणी टाकते। तांदूळ भिजून वर राहील एवढं पाणी टाकले। याच्यावर झाकण ठेवते। 5 ते 6 तास तांदूळ भिजवून घेऊया। ज्या वाटीने आपण 3 वाट्या तांदूळ घेतले त्या वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेऊया। पाणी टाकते। 3 पाण्याने उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेऊया। 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। याच्यामध्ये पाणी टाकूया। डाळ भिजून वर राहील एवढं पाणी टाकले। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकूया। मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। 5 ते 6 तास आपण हे भिजवून घेऊया। उडदाची डाळ आणि तांदूळ आपण भिजत घातलेत। 5 ते 6 तासानंतर बघूया। 6 तास झालेत। तांदूळ आणि डाळ छान भिजलेत। आता मी तांदळामधलं आणि डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकते। ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी जाडे पोहे घेतलेत। बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकते। पोहे स्वच्छ धुवून घेऊया। 2 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतले। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। 10 मिनिटं पोहे भिजत ठेवूया। डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकले। डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। थोडंसं पाणी टाकूया। 2 चमचे पाणी टाकले। बारीक वाटून घेऊया। 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून डाळ चांगली बारीक वाटून घेतली आहे। अशा पद्धतीने डाळ छान बारीक वाटून घ्यायची। डाळ काढून घेऊया। तांदळामधलं पाणी काढून टाकते। मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये या तांदळापैकी अर्धे तांदूळ टाकूया। थोडंसं पाणी टाकते। 2 चमचे पाणी टाकले। बारीक वाटून घेऊया। तांदूळ छान बारीक वाटून घेतलेत। अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे। वाटलेले तांदूळ काढून घेऊया। मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये उरलेले तांदूळ टाकूया। आपण पोहे धुवून भिजत घातले होते ते टाकूया। याच्यामध्ये पाणी टाकते। 2 ते 3 चमचे पाणी टाकले। बारीक वाटून घेऊया। सर्व छान बारीक वाटून घेतले। काढून घेऊया। वाटलेले डाळ आणि तांदूळ मी या मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेते। सर्व मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं अशा पद्धतीने मिश्रण छान मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। थोडंसं पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीचं मिश्रण झालं पाहिजे। खूप पातळ नाही करायचं, खूप घट्ट पण नाही ठेवायचं। याला झाकण लावते। 10 ते 12 तास किंवा रात्रभर आपण हे फर्मेंट करायला ठेवून देऊया। पीठ आपण रात्रभर फर्मेंट करून घेतलंय। रात्री 8 वाजता पीठ ठेवलं होतं। आता सकाळचे 8 वाजले। झाकण काढून बघूया। पीठ छान फर्मेंट झालंय। पिठाला छान जाळी आली आहे। हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आपल्याला जेवढ्या पिठाच्या इडल्या करायच्या आहे तेवढं पीठ याच्यामध्ये काढून घेऊया। जेवढं पीठ आपल्याला लागणार आहे तेवढं पीठ मी काढून घेतलंय। उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय। त्या पिठाचे आपण उत्तप्पे, डोसे करू शकतो। फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस पीठ चांगलं राहतं। मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। पीठ खूप पातळ नाही करायचं, खूप घट्ट पण नाही ठेवायचं। आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे पाणी टाकू शकता। गॅसवर स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलंय। इडलीच्या स्टँडला तेल लावून घेऊया। तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावायचं, म्हणजे इडल्या व्यवस्थित निघतात, चिकटून राहत नाहीत। सर्व स्टँडला मी तेल लावून घेते। याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकूया। बॅटर खूप नाही भरायचं, इडली फुगायला जागा ठेवायची। अशाच प्रकारे सर्व स्टँडमध्ये इडलीचं बॅटर मी टाकून घेते। सर्व प्लेटमध्ये इडलीचं बॅटर मी टाकून घेतलंय। सर्व प्लेट ठेवूया। स्टीमरमध्ये पाणी गरम झालंय। इडली वाफवून घेऊया। स्टीमरमधलं पाणी छान गरम झालंय। इडलीचं स्टँड ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 10 मिनिटं वाफवून घेऊया। इडली वाफवते तोपर्यंत आपण इडली बरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। छोटी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय।
2 चमचे डाळवं घेतले, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतले। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया। खोबरं टाकते, डाळवं टाकूया, 2 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, 2 लसणाच्या पाकळ्या, छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस, थोडंसं पाणी टाकते, चवीनुसार मीठ, बारीक वाटून घेऊया। चटणी काढून घेऊया। चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊया। 1 चमचा तेल गरम केले आहे, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया, छोटा अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, चटणीवर फोडणी टाकूया, सर्व मिक्स करूया। इडली बरोबर खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। 10 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। इडली छान वाफवली आहे, छान फुगली आहे। आता मी गॅस बंद करते। थंड झालं की आपण ही इडली काढून घेऊया। इडली काढून घेऊया। छान झाली आहे इडली। सर्व इडल्या काढून घेतल्यात, छान झाल्यात इडल्या, छान सॉफ्ट झाल्यात, छान फुगल्यात। प्लेटमध्ये सर्व करते। आपलं इडली चटणी सांबार तयार झालंय, प्लेटमध्ये सर्व केलंय। छान झाली आहे इडली, इडली छान सॉफ्ट झाली आहे। इडली कशी झाली ते बघूया। छान मऊ झाली आहे। छान झाली इडली। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।